पंढरपूरमधील टोकन पद्धतीने विठ्ठलाचं दर्शन सध्या सुरू आहे आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा तसेच प्रयत्न आहेत। काल पहिल्या दिवशी 1200 भाविकांना टोकन पद्धतीने दर्शन दिलं गेलं। एका स्लॉटमध्ये 200 भाविकांना दर्शन मिळालं। ही अशी एकूण 6 स्लॉटमध्ये आता विभागणी झालेली आहे। आज पुन्हा एकदा 1200 टोकन विठ्ठल भक्तांना दिले जातील। वारी आणि आषाढी एकादशीची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा सगळा उपक्रम राबवला जातोय। टोकन दर्शनाचा निर्णय घेतला गेलाय। टाटा ग्रुप्सच्या TCS कंपनीकडून विठ्ठल दर्शनाच्या टोकन दर्शनाची ही सगळी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून टोकन दर्शनाला सुरुवात झाली आहे। आता माझ्याबरोबर काय भाविक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल की आज टोकन दर्शन सुरू झाले, तुमचं किती तासात दर्शन झालं? खरं तर आमचं आता अगदी अर्ध्या तासामध्ये दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि खरं तर विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी 5 ते 6 तास आम्हाला नेहमी लागायचे। बारीला थांबणं आणि तिथं वेळ जाणं आणि पुन्हा येण्या जाण्यामधला वेळ, याच्यामध्ये खूप आमच्या परेशानी व्हायची। परंतु टोकन दर्शन सुरू केल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं ही भक्तांसाठी अतिशय चांगली सोय करण्यात आलेली आहे आणि याच्या माध्यमातून भक्तांचा वेळ वाचतो आणि लवकरात लवकर पांडुरंगाचं दर्शन होतं आणि एक चांगल्या प्रकारचं समाधान आम्हाला लाभतं की अगदी अर्ध्या तासात 1 तासामध्ये आमचं दर्शन होतं। तुम्ही काय सांगाल? आम्ही आता खरं तर लातूरून आलोत। लातूरून यायला 3-4 तास, पुन्हा इतर रांगेमध्ये थांबायला जवळपास 7-8 तास, म्हणजे एक्झर्शन खूप व्हायचं। पण आता हे टोकनच्या माध्यमातून दर्शन झाल्यामुळं का आम्हाला खूप समाधान वाटतंय। अर्ध्या 1 तासामध्ये दर्शन व्हायला लागलंय आणि विशेष म्हणजे पाण्याची सुविधा असेल, शौचालयाची सुविधा असेल किंवा तुमचं चहा पाण्याची व्यवस्था असेल, प्रत्येक ठिकाणी आपण केलेली आहे, याचं आम्हाला समाधान वाटतं। काही महिला भाविक पण माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल की या दर्शन रांगेच्या टोकन दर्शन मध्ये काय सुविधा केलेल्या आहेत? टोकन दर्शन उपलब्ध असल्यामुळे इथं खूपच कमी वेळेमध्ये इथं विठ्ठल माऊलीचं दर्शन झालेलं आहे। त्याबद्दल अतिशय आनंद होतो। त्याचबरोबर इथं पाण्याची आणि चहा पाण्याची व्यवस्था अतिशय व्यवस्थित करण्यात आलेली आहे। त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत। टोकन दर्शन हे कायमस्वरूपी चालू ठेवावी, ही मागणी आता भाविकांमधून होताना आपल्याला पाहायला मिळते। माऊली डागे, पुढारी न्यूज, पंढरपूर।